नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या आयुष्यातलं दुःख, निराशा, आळस, निगेटिव्हिटी सगळं काही या होळीमध्ये जळून खाक होऊ देत आणि तुमच्या आयुष्यामध्ये आनंद, सुख, समृद्धी, भरभरून यश येऊ देत, हीच प्रार्थना. ठरलं तर मग मालिकेचा आजचा 2 मार्चचा भाग आपण पाहत आहोत. सुरुवातीला आता सायली अर्जुन जीव तोडून, सचिन एक फ्रॉड माणूस आहे, तो अजूनही अस्मिताची फसवणूक करतोय, सत्य सांगूनही शेवटी अस्मिताच्या उलट्यात टांगड्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे होळीच्या दिवशी घडतो सुभेदारांच्या घरात एक मोठा चमत्कार. ते म्हणजे प्रिया सुधारल्याची लक्षणं दिसतात. जिथे तिथे आता प्रिया चांगुलपणाचा आव आणून पुढे पुढे करत असते, पण सुभेदार आणि किल्लेदार दोन्ही फॅमिलीतले कोणीही तिच्यावरती विश्वास ठेवत नाही. पूर्ण आजीने तर इतकी भारी शिक्षा दिली आहे ना, तुम्हाला ऐकून बघूनच इतकं मजा येणार आहे. प्रियाचे आता मात्र चांगले वाट लागायची वेळ आली आहे. त्यात आता सचिन साक्षीची पण वाट लागते की काय असंच वाटतंय, कारण साक्षीचा पत्ता शोधण्यासाठी अर्जुन चैतन्य सज्ज आहेत आणि त्यातच हा सचिन जो आहे अस्मितावर कडूनच पैसे घेऊन तिला लुटून साक्षीची हौस भागवणार आहे. पण त्या दोघांची भेट घडते आणि ते चैतन्य अर्जुन पाहत आहेत की काय. ऐन होळीच्या दिवशी आता एक थरारक प्रसंग पाहायला मिळतो. तो म्हणजे होळी पेटवल्यानंतर होळीतले लाकूड नेमकं प्रतिमात्याच्या अंगावरती पडणार, तर सायली वेळेवर प्रतिमात्यांना वाचवते. पण प्रतिमात्याचा दम्याचा त्रास अचानक उद्भवतो. तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागतं. ऐनवेळी गरज भासते ती प्रतिमात्यांना रक्त देण्याची आणि शेवटी रक्तच रक्ताचा जीव वाचवतं, अर्थात सायली. पण आता रविराज सांगतायत की प्रियाचं ब्लड मॅच व्हायला हवं आहे, पण ते प्रिया तर आता त्यांचा फोनही रिसीव करत नाही. म्हणजे प्रिया पळाली. थोडा वेळ दडून बसेल, पण याच एका घडलेल्या घटनेने सायली अर्जुन त्या गोष्टीचा पाठपुरावा करणार आहेत की प्रतिमात्या आणि प्रियाची DNA टेस्ट. मग आता पूर्णाची अशी कोणती भारी शिक्षा प्रियाला देणार आहे की त्याने प्रियाची हवाच टाईट होईल आणि आता सत्य लवकरच सगळ्यांच्या समोर येणार आहे. खऱ्या तन्वीचं अध्यायाला सुरुवात झाली आहे प्रेक्षकांनो. बघूयात ना आपल्या चॅनलवरती. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अर्जुन सायली दोघेही सचिनला घेऊन अस्मिताच्या रूमकडे जातात आणि अस्मिता जरा गाढच झोपी गेलेली असते. सायली खूप हाका मारून अस्मिताला उठवते. जेव्हा अस्मिता उठते तेव्हा ती घाबरते, पण जेव्हा तिचं लक्ष जातं सचिनकडे तर अर्जुनने त्याची कॉलर पकडलेली असते. आता मात्र अस्मिताच्या डोक्यात सनक जाते. अर्जुन, काय करतोयस हे तू? सचिनला असं का पकडलंयस तू? सोड बरं त्याला आधी. असा का वागतोयस तू सचिनसोबत? तेव्हा अर्जुन म्हणतो की अस्मिताई, तुझ्या नवऱ्याचं खरं रूप तुला दाखवायला आलो आहे आता. आणि त्याच वेळेस नक्की काय प्रसंग घडला ते सगळं तो अस्मिताच्या कानावर घालतो. मी तुला सांगितलं होतं अस्मिताई, या माणसाला तू पुन्हा घरात आणू नकोस, तरीही तू त्याला घरात घेऊन आलीस आणि आता तो पुन्हा फसवणूक करतोय. पण अस्मिताला काही ऐकायचंच नसतं, कारण तिच्या डोळ्यांवरती सचिन नावाची झापड्याची बसवली आहेत. शेवटी सचिन तिला गुंडाळतोच. तो म्हणतो की मी शपथ घेऊन सांगतो अस्मी, हे बघ, मला ना तो लोन घेतलेला माणूस भेटायला आला होता, कोणी मुलगी नव्हतीच अगं. तुला माहिती आहे ना, मी सांगितलंय ना सगळं. आता अस्मिता उलट सायली अर्जुनलाच खोट्यात पाडते. सचिनवरती आंधळा विश्वास टाकून अर्जुन सायलीलाच ओरडते. मला सचिनने सगळं सांगितले अर्जुन, त्याच्या लोनबद्दल. तो माणूस सतत त्याला त्रासही देतो. अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही त्याची मदत करायची सोडून त्याच्यावरती आरोप कसले लावताय? झालं अस्मिताचा पुन्हा उलट्या टांगड्या. जेव्हा सायली विचारते की अस्मिताताई, तुम्ही अजूनही यांच्यावरती विश्वास टाकताय, तेव्हा अस्मिता त्यांच्यावरतीच खेक असते. हो, कारण तुम्ही कडूळ नजरेने बघताय त्याच्याकडे. तो लोन मागायचा माणूस सुभेदारांच्या दारात आला, आय एम सॉरी, पण इथून पुढे जे काय घडेल ते सगळं मी आणि सचिन निस्तारू. तुम्ही प्लीज मध्ये पडू नका. सायली विचारते की अस्मिताताई, अहो तुम्ही परत परत विश्वास का टाकताय? तेव्हा अस्मिता म्हणते की हे बघ सायली, जर कधी भोगायची वेळ आली ना तर माझं मी भोगेन. तेव्हा अर्जुन तिची समजूत घालतो की नाही अस्मिता, इथे भोगायचं फक्त तुलाच नाही आहे, तर ती वेळ तुझ्या बाळावरती सुद्धा येऊ शकते. पण तुला ती गोष्ट आता नाही कळणार आहे, कारण तुझ्या डोळ्यांवरती सचिनच्या प्रेमाची झापडं बसवली आहेत. ज्या दिवशी उतरतील ना त्या दिवशीच कळेल. चल सायली. दोघेही त्यातून निघून जातात. अर्जुन जेव्हा रूममध्ये येतो ना तेव्हा त्याच्या तळपायाच्या मस्तकात गेलेली असते. क्लिअरली खोटं बोलतोय तो. आणि अस्मिताईला आपलं काही ऐकून घ्यायचंच नाही आहे. आता तर बस, आता उद्याच्या उद्या याला मी ना घराच्या बाहेरच हाकलणार आहे.
तेव्हा सायली समजूत घालते की हो थोडं शांत व्हा तुम्ही. अर्जुन म्हणतो की हो शेवटी तू मलाच गप्प बसायला सांगणार ना. सायली समजावते की हे बघा तो माणूस आतल्या काठीचा आहे हे मला कळतंय. अहो पण तुम्ही घरातल्यांना तरी काय सांगणार आहात की त्यांना एक मुलगी भेटायला आली होती आणि ते तरी मान्य करणार आहेत का? कसं सिद्ध करणार आहोत आपण? सायलीच्या बोलण्यातही तथ्य असतं. अर्जुन म्हणतो की तेच तर ना. ते दोघेही गेटच्या बाहेर उभे होते. गेटच्या आत असते ना तर CC कॅमेऱ्यामध्ये दिसलं तरी असतं. सायली सांगते की सचिन भाऊजी शेवटी सगळ्यांसमोर हेच म्हणत राहणार आहेत की त्यांना तो लोन देणारा माणूस भेटायला आला होता. तेव्हा अर्जुन म्हणतो की तेच तर ना, मला ना काय करावं तेच सुचत नाही आहे. सायली सांगते की मी तिच्या इतकी जवळ होते ना की कोणीही सांगू शकतं की तो मुलगा नाही तर मुलगीच होती ते. पण आपण घरच्यांसमोर हे सगळं कसं आणणार आहोत? अर्जुन म्हणतो की अस्मिताईला त्रास होऊ द्यायचा नाही हे मलाही कळतंय. पण लवकरात लवकर त्या माणसाला तिच्यापासून दूर करायला हवं आहे आपल्याला. तिचा त्रास मला कमी करता येत नाही आहे ना, म्हणूनच तर माझा जीव तुटतो इथे. तेव्हा सायली सांगते की ठीक आहे आणि म्हणूनच आपण उद्या आज काय घडलं ते कोणाला घरात सांगणार नाही आहोत. अर्जुन तनतन करत असतो की अस्मिताईला सांगून काही उपयोग होणार आहे का आणि तो तसाच रागात जाऊन झोपतो. तेव्हा सायलीजवळ जाऊन समजावते की हे बघा तुम्ही आता शांतपणे झोपा बरं. जास्तीचा विचार करू नका. आपण हा विचार करूयात की खरं तर सचिन भाऊजींचा चेहरा आपल्याला सगळ्यांसमोर कसा आणता येईल, पण आत्ता नको. तेव्हा अर्जुन होकार देतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता सायलीला उठायला इतका उशीर झालेला असतो की खिडकीतून अंगावर ऊन येतंय तरीही सायलीला जाग आलेली नसते. अचानक अर्जुनचा फोन वाजतो. फोन ऑफिसमधून आलेला असतो अर्जुनला हॅपी होली विश करण्यासाठी. अर्जुन विचारतो की काय आज होळी आहे? ठीक आहे तुम्हाला पण हॅपी होली आणि तो तसाच झोपतो. आता मात्र जेव्हा सायलीला जाग येते ती टचकून उठते खरी. जेव्हा मोबाईल चेक करते का अरे बापरे 7 वाजलेत. आता ती इतकी घाई करायला लागते की अर्जुन विचारतो काय करतेस तू बायको? ब्लँकेट घडी घालायचं काय कॉम्पिटिशन वगैरे चालू आहे की काय? तेव्हा सायली त्याच्यावरतीच वचकते तुम्ही तर काही बोलूच नका, तुमच्यामुळे तर उशीर झाला ना मला. तेव्हा अर्जुन आरोप सहन करत नाही. तो विचारतो की हो काल मला उशिरापर्यंत गार्डनमध्ये कोण घेऊन गेलं होतं? सायली चूक मान्य करते. हो मान्य करते ना मीच तुम्हाला घेऊन गेले होते. पण मी तुम्हाला माघारी आल्यानंतर सांगितलं होतं ना फोनमध्ये गजर लावायला. एकतर उशिरा झोपलं की सकाळी लवकर डोळे उघडत नाहीत माझे, तुमच्यामुळे उशीर झालाय. आणि सायली इतकी घाई गडबड करते, इतकी तंतर करत असते की अर्जुन आपले दोन्ही कान बंद करून घेतो. आता बिचारायला इतकी किरकिर ऐकावी लागते. तो म्हणतो की बायकांचं बरं असतं, काहीही झालं की नवऱ्यावरती आरोप करायचे. जाऊ देत थोडा वेळ झोपून घेतो आता. जेव्हा तो झोपतो तिकडून सायली त्याच्यावरती बरसते. झोपू नका आता, आज होळीचा सण आहे, नाहीतर उगाचच तुमच्या नावाने पुन्हा भोवा मारावे लागतील. हा बायकोच्या इतका धाकात आहे. पटकन उठतो आणि आधी ब्लँकेटची घडी घालायला लागतो. इकडे खालती चैतन्याला पाहून प्रताप विचारतो की अरे वा चैतन्य आज इतक्या लवकर कसं काय आलास? तोपर्यंत सुमन काकू कल्पना दोघेही किचनमध्ये कामासाठी जातात. पण त्यापूर्वी तिथे त्यांना सगळी तयारी झाल्याचं दिसून येतं. चैतन्य म्हणतो की काका मला कशाने हात जाग आले असेल विचारा. पुरणपोळीच्या सुवासाने. पुन्हा माझ्या लक्षात आलं की रे आपल्या घरी पुरणपोळी कोण बनवणार? आता पुरणपोळी खायची असेल तर कुठे मिळेल? सुभेदारांच्या घरी. म्हणून पटकन गाडीचा घेर टाकला आणि इकडे आलो. प्रताप म्हणतो की हे मात्र बरं केला चैतन्य. आणि चैतन्य काय रे, इथलं घर सण कोणताही असू देत तुझ्या विना कधी साजरा झालाय का? तेव्हा चैतन्य म्हणतो की नाही ना. इतक्यातच प्रतिमा येते. प्रतिमा कल्पनाला म्हणते की कल्पना खूप सारी कामं पडली असतील ना, चल मीही तुला आवरावर करायला मदत करते. तेव्हा सुमन काकू म्हणते की अहो वहिनी मी केव्हापासून सांगते त्यांना मी करू लागते सगळं तर नाहीच म्हणतायत. तेव्हा कल्पना म्हणते की करायची काहीच गरज नाही आहे, आपण करायच्या आधी इथे सगळी तयारी झाली. आता पूर्ण आजीला कळून चुकतं की तयारी कोणी केली असावी, म्हणजे त्यांचा एक अंदाज असतो. पण खरं तर तयारी कोणी केली आहे माहिती आहे? प्रियाने. शॉक बसला ना? खरोखरच ही तयारी प्रियाची आहे. म्हणजे प्रियाच्या पुढच्या नाटकाच्या अंकाला बहुतेक सुरुवात झाली असणार आहे. पूर्ण आजी म्हणते की काय वाटलंच होतं. सण म्हटलं की सायलीला ना रात्रभर झोपच लागत नसेल. कधी एकदा उठून सगळे आवरावर करते असंच होत असणार आहे. अचानकच प्रतिमा त्याला इतकं अस्वस्थ वाटायला लागतं, चक्कर यायला लागते. ती पटकन आधी तर खुर्चीवर बसते, पाणी प्यायला घेते. पण तिचे हात इतके थरथरत असतात, कसं बसं तरी पाणी पिऊन स्वतःला शांत ठेवते.
गेले काही दिवस मला इतकं दमायला का होतंय. इतक्यात सायलीच खालती येते. सायली येता क्षणी घरातल्यांची माफी मागते की सॉरी आई, मला आज उठायला उशीर झाला, पण आपण पटापट कामं आवरूयात ना. तेव्हा पूर्णाची विचारते की काय, तू आत्ता उठून खाली आलीस? तेव्हा सायलीला इतकं लाजीरवाणी वाटतं. ती मान खाली घालून होकार देते, हो पूर्णाची. तेव्हा सर्वांनाच प्रश्न पडतो, मग पूर्णाची तयारी केली कुणी असावी. रविराजही सांगतात की बाहेर सडा रांगोळी घातली, तू केलंयस का सायली? ती सांगते की नाही हो, उठून तर मी आत्ता आले, हे सगळं मी नाही केलंय. तेव्हा सर्वांना पुन्हा इतकं कमाल वाटत असतं. रविराज म्हणतात की अगं मला वाटलं की तू तयार केली आहेस. आता प्रताप विचार करतो की अरे हे सगळं कसं शक्य आहे. तेव्हा अर्जुन आठवण करून देतो की बहुतेक विमलताईने केलं असावं. सायली म्हणते की हो, बहुतेक ना त्यांनीच दारात सडा रांगोळी घातली असेल आणि तयारीही केली असेल. पण इतक्यात विमलताई येते आणि ती म्हणते की सायलीताई, मागच्या सगळे दोन्ही कोले आवरून झालेत, चला आपण पटकन पूर्णाची तयारी करूया. आता मात्र सर्वांनाच पुन्हा धक्का बसतो. अरे, अर्जुन म्हणतो की विमलताईने पण केलेलं नाही आहे, मग कोणी केली ही सगळी तयारी? प्रताप आता विचार करतो की पूर्णाची सगळी तयारी झाली आहे, बाहेर सडा रांगोळी घातली आहे, एवढं सगळं जर सायलीने केलं नाही आहे, मग केलं कोणी असावं? इतक्यात अश्विन प्रियाला हाका मारतच बाहेर आलेला असतो. तुम्ही सगळ्यांनी तन्वीला कुठे बघितलं का? अरे खूप लवकर उठून ती बाहेर आली होती. इतक्यात प्रियाच येते. म्हणजे इतकी टापटीप आलेली असते ना ती. सर्व गुण संपन्न सून जशी असते ना, तशी दिखाव्याची एक नाटकं चालू आहेत प्रियाचे. ती म्हणते की अश्विनला हाक मारतात, सर्वजण वळून तिच्याकडे पाहतात आणि पाहतच राहतात अक्षरशः. अश्विन येऊन विचारतो की तन्वी, अगं कुठे गेली होतीस आणि किती लवकर उठली आहेस तू आज? तेव्हा प्रिया म्हणते की अश्विन, अरे मी तुळशीची पूजा करत होती. आणि ती सायलीला सांगते की सायली, अगं काही हरकत नाही, एक दिवस तुला उठायला उशीर झाला तर काय प्रॉब्लेम आहे, मी पूर्णाची सगळी तयारीही केली आहे आणि बाहेर सडा रांगोळीही घातली आहे. अरे बापरे, आता सर्वच जण इतके आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे बघत असतात. कल्पना खरं तर तिला टोमणाच मारते की अरे वा, म्हणजे आज सूर्य नक्कीच पश्चिमेला उगवलेला दिसतोय. तरीच म्हटलं की या बायकोच्या बैलाला पुळका कसा नाही आला. इतक्यात अश्विनच्या तोंडून शब्द बाहेर पडतातच, नाही मामा, सूर्य ना खरं तर पूर्वेलाच उगवलाय. तन्वीने मनापासून तुमच्यासाठी काहीही करण्याचा प्रयत्न केला तरीही तुम्हाला ते सगळं चुकीचंच वाटतं. ॲटलिस्ट तिचं कौतुक करायचं असेल तर करूही नका, पण निदान थट्टा तरी करू नका. तेव्हा प्रिया म्हणते की अश्विन, असू देत रे, आता मी इतक्या मोठ्या चुका केल्यात ना, आपल्या माणसांचा विश्वास परत मिळवायला थोडा उशीर लागेलच ना. सर्वांना इतकं नवल वाटत असतं ना तिचं. आता पूर्णाचीला विचारते की पूर्णाची, आज मला ना तुम्हा सगळ्यांसोबत होळी आनंदाने साजरा करायची आहे, तर होळीच्या नैवेद्याची पुरणपोळी मी बनवू का? पण बिचारी तोंडघशीच पडते, कारण समोरून पूर्णाजीचं म्हणणं येतं की नाही, नैवेद्य सायलीच करणार. आणि तेव्हाच अश्विन रिक्वेस्ट करतो की पूर्णाची, अगं प्लीज, तन्वीला एक संधी द्यायला नको आहे का? हे बघ, तिच्या हातून जेव्हा चुका झाल्या तेव्हा मीही रागवलो की नाही तिच्यावरती, भांडलो तिच्याशी, पण आयुष्यभर हेच नाही ना करू शकत आपण तिच्यासोबत. अश्विन, अरे ती वेळच येणार नाही, कारण प्रियाच्या बापांचा घडा भरलाय. अरे थोडेच दिवस थांब, आयुष्यभर तिला सहन करावं नाही लागणार. आता रविराज बघा तिला काय टोमणा मारतायत. खरंच म्हणजे हिला सगळं मनापासून करायचं आहे की फक्त नवा खोटेपणा आहे तेच कळत नाही आहे. कळेल पण थोड्या दिवसात. तेव्हा सायलीला का पुळका येतो ना प्रियाचा देवच जाणे. ती म्हणते की रविराज काका, प्रियाला बनवू देत आजच्या नैवेद्याच्या पोळ्या, काय आहे तसंही नैवेद्य कोणाला नाही म्हणू नये बनवताना. शेवटी पूर्ण आजी म्हणते की ठीक आहे, तन्वीला बनवायच्या असतील तर पोळ्या बनवू देत, पण सायली, मला तर वाटत नाही की नैवेद्याला साजेशी अशी पोळी तन्वी बनवू शकते, त्यामुळे तूही पोळ्या करायला घे, नाहीतर ऐनवेळी सगळीच गफलत व्हायची. ठीक आहे तन्वी, तू जाऊ शकतेस आज किचनमध्ये. प्रियाचा आनंद गगनात मावेनासा होतो. आणि पूर्णाजीने एक संधी काय दिली, तेव्हा अश्विनही तिच्यावरती भलताच खुश असतो. जेव्हा प्रिया देवाकपाशी ते ताट ठेवायला जाते ना पूजेचं, तेव्हा मात्र सायली अर्जुनला एक वेगळाच संशय येतो. अर्जुन म्हणतो की तन्वी आज जरा चांगली भलतीच वागत नाही आहे ना, म्हणजे जेव्हापासून नागराजला शिक्षा झाली आहे तिचं वागणं बदललंयच. तेव्हा सायली म्हणते की नागराजने घातलेल्या कोड्याचं उत्तर प्रियाच होती, हे आपल्याला कळलंय ना आता. आपलं बिंग फुटू नये म्हणून ते सगळं लपवण्यासाठीचा नवा खोटेपणा.
पण दोघेही तिच्यावरती बारीक नजर ठेवणारच असतात. सायली अर्जुन आपापल्या कामाला This is a simulation game set in a virtual world and does not represent real life. Please play in moderation, take frequent breaks, and play responsibly. Team match, let's go. Blue team has scored for the first time! Reloading! Down! Cover me! Reloading! Cover me! No mercy! Reloading! Cover me! Watch out! Watch out! Watch out! Team is in the lead. Watch out! Reloading! Fire! Cover me! Down! Reloading! Spree for the blue team! The blue team's streak has just been put to an end!